कोल्हापूर शहरामध्ये जे अंबाबाई म्हणजे महालक्ष्मी मंदिर आहे तो भवानी मंडपचा एरिया आहे आणि त्या भवानी मंडपच्या एरियामध्ये ज्यावेळी तुम्ही त्या महाद्वारमध्ये एंट्री करता तर एंट्री केल्यानंतरच तुम्हाला एक युनिक पुतळा, पहिला पुतळा तुम्हाला दिसतो. अगदी छोटा पुतळा आहे आणि तो पुतळा आहे खाशाबा जाधव यांचा. आता खाशाबा जाधव यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणजे खाशाबा जाधव हे भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू होते. म्हणजे 1952 मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले खेळाडू जे कुस्तीवीर होते, म्हणजे कुस्तीपटू होते, पहिलवान होते आणि त्यांनी 1952 मध्ये झालेल्या हेलन्स्की येथे झालेल्या ऑलिम्पिक मध्ये ब्रॉन्झ मेडल आपल्या इंडियासाठी मिळवलेलं होतं. तर खाशाबा जाधव यांचा जो काही स्ट्रगल होता ना तो खूप जबरदस्त. हेलन्स्कीचं तिकीट तर खाशाबा जाधवांचं पक्क झालं, पण हेलन्स्कीला जाण्यासाठी जो काही खर्च होता ते खाशाबा पेलू शकत नव्हते, कारण ते अगदी गरीब घराण्यातले होते आणि नॉर्मल त्यांचं शिक्षण झालेलं होतं, अजून शिक्षण सुरू होतं ऍक्च्युली. तर झालं असं की त्यावेळी त्यांच्या कॉलेजमध्ये म्हणजे राजाराम कॉलेजचे जे प्राचार्य होते खर्डेकर सर, तर खर्डेकर सरांनी काय केलं की आपलं राहतं घर त्यांनी ना गहाण ठेवलं बँकेकडे आणि बँकेकडे गहाण ठेवून त्यांनी खाशाबाला 7,000 रुपये खाशाबांना दिले आणि ते पैसे घेऊन मग खाशाबा जाधव तिकडे हेलन्स्कीला गेले. सेमीफायनल मध्ये पराभूत झाल्यामुळे खाशाबांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. नाहीतर खाशाबांचा गेम इतका स्ट्रॉंग होता की ते फायनल मध्ये जाऊन विजयी सुद्धा झालेले असते आणि आपल्या भारताला पहिलं गोल्ड मेडल, वैयक्तिक गोल्ड मेडल सुद्धा ते मिळवून देऊ शकले असते. पण त्या काळामध्ये हेलन्स्की मध्ये जाऊन खेळणं हीच खूप मोठी गोष्ट होती. फक्त खाशाबा खेळलेच नाहीत तर कांस्य पदक सुद्धा जिंकून आले. पण नंतर खाशाबांची दखल इतकी इथल्या सरकारने घेतली नाही, कारण त्यावेळी खेळाडूंकडे इतकं लक्ष दिलं जायचं नाही आणि खाशाबांच्या बाबतीत पण असंच झालं. नंतर खाशाबा जाधव त्यांचं अख्खं आयुष्य तिकडे खेळण्यासाठी गेलेलं जे काही कर्ज त्यांच्या डोक्यावर होतं, खर्डेकर सरांचे पैसे सुद्धा वापस करायचे होते, तर ते सगळे पैसे फेडण्यामध्ये त्यांचं अख्खं आयुष्य गेलं. म्हणजे खाशाबांना नंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं PSI केलेलं होतं, पण पोलिसांना त्यावेळी इतका काही पगार नव्हता, त्यामुळे तिथून पुढचं अगदी जीवन त्यांचं हालाकीत गेलेलं होतं. आता मात्र खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित खाशाबा नावाचा सिनेमा नागराज मंजुळे सर घेऊन येत आहेत. म्हणजे नुकताच त्या सिनेमाचं शूटिंग कम्प्लीट झालंय आणि आता तो पोस्ट प्रोडक्शन मध्ये सिनेमा सध्या आहे. सो आता आपण वाट बघतोय खाशाबा सिनेमा कधी रिलीज होणार आहे आणि या सिनेमामध्ये त्यांचा पूर्ण जीवनपट उलगडणार आहे. त्याच्यामुळे कदाचित खाशाबांच्या कार्याची जी काही माहिती आहे ती सगळ्या लोकांपुढं या सिनेमाच्या माध्यमातून जाणार आहे.